महाविकास आघाडीच्या अहमदपूर विधानसभा मतदारसंघाच्या आणि माझे स्नेही आपले लाडके उमेदवार विनायकराव पाटील यांच्या प्रचार सभेला उपस्थित असलेल्या आणि ज्यांचे विचार आपण ऐकले त्या आदरणीय सुषमाताई अंधारेजी, लातूरचे खासदार आदरणीय डॉक्टर शिवाजी काळगेजी, लातूरचे माजी खासदार आदरणीय सुधाकर श्रंगारेजी, डॉक्टर कदम, श्री बालाजी रेड्डी, विलास पाटील चाकूरकर, संजय शेटेजी, राजा मनियार जी, सन्माननीय हबप महाराज श्री धुमाळ, श्री पाटील, सन्माननीय व्यासपीठ आणि ज्यांच्यासाठी आपण या ठिकाणी एकत्रित आलेले आहोत ते महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार चे अधिकृत उमेदवार आदरणीय विनायकराव पाटील जी, मतदार बंधू भगिनी आणि तरुण मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये सार्वत्रिक निवडणुका येत्या 20 नोव्हेंबर रोजी होऊ घातलेल्या आहेत आणि आज या सार्वत्रिक निवडणुकांचा प्रचार खऱ्या अर्थाने सुरू झालेला आहे. मला याचा आनंद आहे की महाविकास आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ हा माझे स्नेही आदरणीय विनायकराव पाटील यांच्यासाठी आम्ही सगळे या ठिकाणी करतोय. आणि विनायकराव पाटील, मी आपल्याला सांगू इच्छितो की या सभेमध्ये जी उपस्थिती आम्हाला जाणवते यावरनं आपल्या लक्षात येतं की अहमदपूर विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही. याबद्दल कुणाच्याही मनामध्ये शंका असण्याचं काही कारण आहे असं मला वाटत नाही. आज आपण इथं का एकत्रित आलेले आहोत? महाराष्ट्राचा विचार करण्यासाठी आपण इथं एकत्रित आलेले आहोत. महाराष्ट्र धर्म पाळण्यासाठी आपण इथे एकत्रित आलेले आहोत. महाराष्ट्रामध्ये महायुती सरकारनं जी लूट केली आहे याचा पर्दाफाश करण्यासाठी आपण इथं एकत्रित आलेले आहोत. महाराष्ट्राचं राजकारण याची पातळी खूप खालावलेली आहे. सुषमाताईनं आपल्या धारदार भाषणामध्ये आपले विचार व्यक्त करत असताना आपल्याला सांगितलं
या महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाच्या व्यथा काय आहेत, आणि आपण त्यांच्या विचाराशी एकरूप होत असताना मी आपल्या डोळ्यांनी पाहिलं. त्या बोलत होत्या, तुम्ही ऐकत होता, तुम्ही ऐकत होता, त्या बोलत होत्या. क्षणभर आम्हाला असं वाटलं की त्या तुमच्या मनातलं बोलत होत्या. आणि म्हणून खरंच सुषमाताई, मी आपलं मनापासून कौतुक करू इच्छितो की तुम्ही महाराष्ट्रासाठी लढताय. या सत्तेपुढे लढणं सोपं नाही आहे. अहो, एखाद्यानं एक पोस्ट टाकली तर त्याला जेलमध्ये बंद करण्यापर्यंत हे सत्ताधारी मजल मारतात. या बलाढ्य सत्तेला लढा तुम्ही देताय, याचं मला मनापासून कौतुक आहे. आणि आज खरंच तुम्ही लातूरकरांची आणि अहमदपूरकरांची मनं जिंकली. आणि त्यांचे विचार ऐकत असताना त्यांनी जे मुद्दे या ठिकाणी व्यक्त केले, ताई, आपला महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचे पुढारी कर्तृत्वानं ओळखले जायचे. आदरणीय शरद पवार साहेब कर्तृत्वानं ओळखले जायचे. आदरणीय उद्धव ठाकरे साहेब हे कर्तृत्वानं ओळखले जातात. आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेब कर्तृत्वानं ओळखले जायचे. आदरणीय वसंतदादा पाटील साहेब हे कर्तृत्वानं ओळखले जायचे. आदरणीय विलासराव देशमुख साहेब हे कर्तृत्वानं ओळखले जायचे. आज काय परिस्थिती आहे? आज महाराष्ट्रातले पुढारी हे टक्क्यानं ओळखले जातात. ही अवस्था झाली आपल्या महाराष्ट्राची. टक्क्याचा आकडा ऐकला की मग लक्षात येतं की हा तो पुढारी. आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये राज्यकर्ते जेव्हा व्यापार करू लागतात तेव्हा त्या राज्याची वाताहत झाल्याशिवाय राहत नाही. फोडाफोडीचं राजकारण या महाराष्ट्राने अगोदर कधीही पाहिलं नाही. तुम्ही निवडून दिलेल्या आमदारांनी आपली बोली लावायची मुंबईला जाऊन, असं या महाराष्ट्रामध्ये कधी घडलं नाही. आमदारांची खरेदी झाली, खासदारांची खरेदी झाली, पक्षांची खरेदी झाली. लोकशाहीला तुडवण्याचं काम महायुतीनं केलं, भारतीय जनता पक्षानं केलं. याचा समाचार येत्या 20 नोव्हेंबर रोजी आपल्याला घ्यायचा आहे. आपण लक्षात ठेवलं पाहिजे. लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा काही घटना घडल्या. पहाटेचा शपथविधी, एक विमानात गेलं, अनेक विमानात जायचं राहिलं. हे आपण अजूनही विसरलेले नाही आहोत. लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही जेव्हा शपथ वाहतो, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाची शपथ आम्ही वाहतो, ती शपथ तोडायला यांना काही वाटत नाही. सुषमाताई, आम्ही जेव्हा आमचं
उमेदवारीचा अर्ज आपण दाखल करतो. विनायकराव, तुम्ही सुद्धा केला असेल. त्या उमेदवारीचा अर्ज दाखल करत असताना आम्ही शपथ वाहतो. उमेदवारीचा अर्ज दाखल करत असताना की मी अमुक अमुक संविधानाच्या प्रती माझी खरी निष्ठा बाळगीन वगैरे वगैरे. आणि कशी माणसं निवडून आल्यानंतर ज्या मतदारांनी त्यांना मतदान दिलं त्याच्याशी सुद्धा फारकत घेतात हे मला लक्षात येत नाही. लातूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आता आम्हाला 50 वर्ष पूर्ण होत आहेत. स्वातंत्र्याच्या काळापासून जो विचार आम्ही स्वीकारलेला आहे त्या विचाराशी अजूनही फारकत आम्ही घेतलेली नाही. कारण हा विचार तुम्ही आम्हाला दिलेला आहे. लातूरकरांनी आदरणीय विलासराव देशमुख साहेबांना घडवलं, लातूरकरांनी आदरणीय शिवराज पाटील साहेबांना घडवलं, हे आम्ही अजूनही विसरू शकत नाही. ज्यांनी आपल्याला घडवलं त्यालाच सोडून द्यायचं अशी जी वृत्ती राजकारणामध्ये आता पुढे येते ती खऱ्या अर्थानं गाडून टाकण्याची वेळ आलेली आहे. आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसणं, आदरणीय शरद पवारांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसणं हे महाराष्ट्र मान्य करणार नाही. भारतीय जनता पक्षानं, शिवसेना हे घर फोडलं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे घर फोडलं. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला सुद्धा फोडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आमचं घर काही फोडता आलं नाही, पण आमचे काही दार खिडक्या ते घेऊन गेले. आणि मग हे राजकारण आपण मान्य करणार आहोत का? हा महाराष्ट्र आपल्याला घडवायचा आहे. हा महाराष्ट्र भारतामध्ये सर्वश्रेष्ठ आहे. पण आज या महाराष्ट्राची सूत्र महाराष्ट्राच्या हातामध्ये नाही आहेत. या महाराष्ट्राची सूत्र तुमच्या हातामध्ये नाही आहेत. या महाराष्ट्राची सूत्र आज गुजरातकडे आहेत. हे तुम्हाला मान्य आहे का? या महाराष्ट्राची अस्मिता पुन्हा आपल्याला प्राप्त करायची आहे. आज आदरणीय शरद पवार साहेब असतील, आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब असतील, आदरणीय राहुल गांधी साहेब असतील, हे सगळे तुमच्यासाठी लढतायत. देशामध्ये आता भारतीय जनता पक्षाकडे स्पष्ट बहुमत नाही आहे. 240 वर इंडिया अलायन्सचं त्यांना रोखलं, तुम्ही रोखलं. 2029 साली 4 वर्षानंतर जेव्हा निवडणुका होतील तेव्हा या भारतामध्ये इंडिया अलायन्स सरकार आल्याशिवाय राहणार नाही. मी ही खात्री आपल्याला या निमित्तानं देऊ इच्छितो. या देशाचे पंतप्रधान राहुल गांधी होतील हा विश्वास आम्हाला आहे. महाविकास आघाडीचं वारं आता वाहू लागलेलं आहे. मराठवाड्यामध्ये 8 पैकी 7 जागा या महाविकास आघाडीच्या लोकसभेमध्ये तुम्ही निवडून दिल्या. आणि त्याच धर्तीवर महाराष्ट्राच्या या विधानसभेमध्ये 46 पेक्षा 40हून अधिक जागा या महाविकास आघाडीच्या मराठवाड्यामध्ये निवडून येतील हा विश्वास या निमित्तानं मी या ठिकाणी व्यक्त करू इच्छितो. विनायकराव पाटलांबद्दल आम्ही काय बोलावं तुम्हाला सारं माहित आहे. सामान्य माणसाचा बुलंद आवाज म्हणून त्यांची ओळख सगळ्या महाराष्ट्राला आहे. कधीही भ्रष्टाचाराचं गालबोट त्यांनी स्वतःला लावून घेतलेलं नाही आहे. पारदर्शक कारभार हा सातत्यानं देण्याचा प्रयत्न विनायकराव पाटलांनी केलेला आहे. याबद्दल तुमचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कार्यकर्त्याचा सन्मान वाढवण्याचं काम विनायकराव पाटलांनी केलेलं आहे. आणि आज
हा सामान्य माणूस इथं बसलेला आहे. सामान्य माणसाचा असामान्य नेता विनायकराव पाटील असं मी जर त्यांचं वर्णन केलं तर ते चुकीचं होऊ नये. आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांनी काम केलं. थोडक्यात त्यांनी सांगितलं या अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचा काया पालट आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांनी कसा केला. आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये ते मंत्री होते, पण ते ज्या मंत्र्याचे राज्यमंत्री होते माहितीये का कोण? अजित पवार हे मंत्री होते आणि त्यांचे राज्यमंत्री म्हणून विनायकराव पाटलांनी त्या काळामध्ये काम केलं. त्याही काळामध्ये अजित पवारांनी काही सरळ याला मंजुरी दिल्या नाहीत, हे तुम्हाला माहिती आहे. मराठवाड्यामध्ये जर निधी आणायचा असेल तर त्यालाही त्या काळामध्ये विरोध झाला आणि स्पेशल केस म्हणून तुमची जी सगळी कामं आहेत त्याला मंजुरी देण्याचं काम मुख्यमंत्री म्हणून आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी केलं. हे आपण कधीही विसरू शकणार नाही. अहमदपूर चाकूरचा विकास झाला पाहिजे, सामान्य माणूस आपल्या पायावर उभा राहायला पाहिजे, त्याची प्रगती झाली पाहिजे, उन्नती झाली पाहिजे, आर्थिक सुबत्ता त्याची वाढली पाहिजे, यासाठी प्रामाणिकपणे त्यांनी प्रयत्न केलेला आहे. महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र लढतोय. लातूर जिल्ह्यामध्ये 6 जागा आहेत. 6 पैकी 6 जागा या महाविकास आघाडीच्या आपल्याला निवडून द्यायच्यात आणि या जिल्ह्याचा काया पालट केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, हा शब्द मी आपल्याला या निमित्तानं देऊ इच्छितो. व्यासपीठावरचे सारेच नेते हे मराठवाड्याचे आहेत. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका आपण लढतोय, पण आपण मराठवाड्याचं प्रतिनिधित्व करतोय. आणि सुषमाताई, महाविकास आघाडीचं सरकार तर येणारच आहे, पण मराठवाड्यासाठी तुम्ही आणि आम्ही काम करणार आहोत. मराठवाड्यासाठी वेळ प्रसंगी आपण भांडणार आहोत आणि म्हणून विकासाची गंगा या मराठवाड्यामध्ये वळवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, ही खात्री मी तुम्हाला या निमित्तानं देऊ इच्छितो. या अहमदपूरमध्ये विद्यमान आमदार यांनी काय विकास केला मला तरी माहिती नाही. काहीच बदल झालेला दिसत नाही. याचाही विचार तुम्ही केला पाहिजे. आता भारतीय जनता पक्षाच्या मांडीला मांडी लावून ते बसलेले आहेत आणि म्हणून सर्व धर्म समभाव जोपासणारा जो मतदार आहे त्यांनी त्यांना धडा शिकवला पाहिजे आणि एक पक्क अपन लक्षात ठेवलं पाहिजे. जिंदगी में एक उसूल याद रखना, जिंदगी में एक उसूल याद रखना, यारी में गद्दारी नहीं और गद्दारों से यारी नहीं. ये याद रखना. महाविकास आघाडीच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहावं, ही कळकळीची विनंती मी पुन्हा एकदा आपल्याला या ठिकाणी करणार आहे. अहमदपूर चाकूर या तालुक्यातल्या विकास कामांसाठी विनायकराव पाटील तुम्ही सक्षम आहात, तुम्ही अनुभवी आहात, तुम्ही करून दाखवलंय, पुढे तुम्ही करणार आहात. पण तुम्हाला जिथं आमची साथ लागेल तिथं तुमच्या खांद्याला खांदा लावून या सामान्य माणसाची सेवा करण्यासाठी आम्ही तत्पर राहू.
हा विश्वास सुद्धा मी आपल्याला या निमित्तानं देऊ इच्छितो. मला वाटलंच होतं, अजून कसं कोणी बोललं नाही. उसाचा प्रश्न तुमच्यासाठी खूप जिव्हाळ्याचा आहे. त्यामुळं तुमच्या कळत न कळत नेहमी विनायकराव पाटलांनी आग्रहानं माझ्या भागातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्याला तुम्ही न्याय द्यावा अशी नेहमी भूमिका मांडली. यापूर्वीही मांजरा परिवाराने या भागातल्या ऊसाला न्याय दिलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये आता तुम्ही विनायकराव पाटलांना भरघोस मताधिक्य देऊन निवडून देणार आहात, त्यामुळे तुमच्या ऊसाचा प्रश्न आणखी गंभीर होणार आहे. विनायकराव पाटलांना तुम्ही भरघोस मताधिक्य देऊन निवडून दिल्यानंतर ऊसाचा प्रश्न अधिक गंभीर होणार आहे. त्यामुळे ऊसाचा प्रश्न कितीही गंभीर झाला तरी तो सोडवण्यासाठी आम्ही खंबीर आहोत, हे पक्क ध्यानात ठेवा. ऊसाचं एकही टिपरू आम्ही गाळपाविना शिल्लक ठेवणार नाही आणि मांजरा परिवाराप्रमाणे सर्वोत्कृष्ट भाव आपल्या ऊसाला देण्याचं काम आम्ही करू, एवढं या निमित्तानं मी आपल्याला सांगू इच्छितो. आता सरकार आल्यावर महायुतीनं सोयाबीनला अजूनही भाव दिलेला नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या अजूनही थांबलेल्या नाहीत. सोयाबीन, तूर, हरभरा, उडीद, टमाटर, कांदा, बटाटा, कापूस या कुठल्याही पिकाला भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारला न्याय देता आलेला नाही. शेतीमालाला भाव द्यावा म्हणून ज्यांनी दिंड्या काढल्या ते आज त्याच्यावर चकार शब्द बोलायला तयार नाहीत. शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव देण्यासाठी कायदा करा म्हणून आम्ही भारत सरकारच्या कडे अनेकदा मुद्दा मांडला, पण भारत सरकार त्याच्यावर विचार करायला तयार नाही आहे. या देशामध्ये अनेक शेतकरी मृत्युमुखी पडले. शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये शेतीचे काळे कायदे आणण्याचं काम भारतीय जनता पक्षानं केलं. शेतकऱ्यांनी विरोध केल्यानंतर ते कायदे मागे घ्यावे लागले. स्वामीनाथन आयोगानुसार शेतीमालाला कायद्यानं भाव द्या म्हणून आपली मागणी गेल्या अनेक वर्षापासूनची आहे, पण अजूनही भारतीय जनता पक्ष त्याच्यामध्ये कुठलाही चकार शब्द काढायला तयार नाही आहे. महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर आल्यानंतर ही जी काही आपली पिकं आहेत, शेतीमाल आहे, याला आम्हाला जास्तीत जास्त भाव कसा देता येईल, हमी भावाची फरकाची रक्कम जर आम्हाला तुम्हाला देता आली खरेदी केंद्रावर तर त्या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहोत. एवढंच नव्हे तर स्टेट एमएसपी, सुषमाताई, स्टेट एमएसपी, नॅशनल एमएसपी ठीक आहे, ते करतील तेव्हा करतील. आपल्याकडे जी पिकं आहेत याच्यासाठी राज्याची मिनिमम सपोर्ट प्राइस असा कायदा जर आपल्याला करता आला तर ते आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर चर्चा करावी लागेल. आम्ही राहुल गांधींबरोबर चर्चा करू, आपण शरद पवार साहेबांबरोबर चर्चा करू, पण महाराष्ट्रामध्ये राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी अगदी भाज्यांना सुद्धा केरळमध्ये हमी भाव आहे. भाज्यांना, ज्या भाज्या विकत नाहीत शेतकऱ्यांच्या, भाव नसला तर रस्त्यावर टाकतात, हे दृश्य महाराष्ट्रामध्ये यापुढे असू नये. आणि म्हणून आपल्याला त्या संदर्भामध्ये सुद्धा, व दूध असेल, हे शेतीशी निगडीत जेवढे विषय आहेत त्याला आधारभूत किंमत देण्यासाठी आपल्याला योजना आखावी लागेल, हे मला मुद्दामून या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. लाडकी बहीण याबद्दल तुम्ही सविस्तर मांडणी या ठिकाणी केली.
आणि तुम्ही बोलता बोलता हेही म्हणून गेलात की 1,500च काय 2,000च्या पुढे महाविकास आघाडी लाडकी बहीण या योजनेमध्ये कदाचित त्या योजनेचं नामकरण काहीतरी वेगळं होईल आणि महाविकास आघाडीची एक नवी योजना माता भगिनी महिलांसाठी त्या घेऊन येत आहेत. आम्ही तर जाहीरनामा अजून पाहिला नाही, पण सुषमाताई बहुतेक तुम्ही जाहीरनामा चाललेला दिसतोय, म्हणूनच मी म्हणतोय, म्हणजे तुम्ही चाललंय, आम्हाला अजून काही ते पाहता आलं नाही. आणि म्हणून सामान्य माणसाला अभिप्रेत आहे असं शासन देणं हे महाविकास आघाडीचं कर्तव्य आहे. महाराष्ट्र आणि मुंबई विकायला काढली आहे महायुतीनं. मुंबई विकायला काढली म्हणून आपल्याला काय फरक पडतो असा विचार तुम्ही कराल, पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की मुंबई ही आपली राजधानी आहे. ज्या जमिनीवर तुम्ही बसलेले आहात ती जमीन महाराष्ट्राच्या सीमा अंतर्गत मुंबई ही येते, त्यामुळे हीच ती जमीन आहे. ही जमीन विकायला निघालेले महायुतीचे नेते यांचाही आपल्याला बंदोबस्त करावा लागेल. आणि सुषमाताई ज्या जमिनी त्यांनी अलीकडच्या काळामध्ये विकलेल्या आहेत त्या सगळ्या ज्या विक्री आहेत त्या रद्द करून पुन्हा त्या प्रॉपर्टी कार्ड आणि 7/12वर महाराष्ट्र शासन असं नाव आपल्याला लावावं लागेल, तरच खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राला न्याय दिला असं आपल्याला म्हणता येईल. खूप मोठ्या संख्येनं तुम्ही या ठिकाणी उपस्थित झालेले आहात. विनायकराव पाटलांना मी माझ्या वतीनं लाख लाख शुभेच्छा व्यक्त करतो. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमचे सगळे नेते कार्यकर्ते विनायकराव पाटील यांनी डॉक्टर शिवाजी काळगे यांना निवडून आणण्यामध्ये कुठली कसर शिल्लक ठेवली नाही, हे आपण अजून विसरलेले नाही आहोत. आणि म्हणून आता उतराई करण्याची वेळ आलेली आहे आणि विनायकराव पाटलांना बहुमतानं निवडून देऊन विधानसभेमध्ये आपलं लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना संधी देऊन आदरणीय शरद पवार साहेबांचा सन्मान आम्ही करणार आहोत. तुम्हाला प्रचंड बहुमताने निवडून देऊन हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगितलं पाहिजे. आपले प्रांताध्यक्ष जयंत पाटील यांचे आपले अतिशय निकटचे संबंध आहेत आणि म्हणून त्यांच्या देखील सूचना आणि विनंत्या आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आलेल्या आहेत. आणि इथं तुम्ही काही जर कमी जास्त केलं तर लातूरमध्ये सुद्धा मग आमचे जे सगळे स्नेही आहेत ते सुद्धा मग थोडंसं बघतो करतो येतो असं होऊ नये. असतंच ना, अरे इथं अजून सुरू झालं नाही, काय तुम्ही तिथं कसं काय केलं, तर हे सगळं नको. महाविकास आघाडी म्हणून आता एकदा शंखनाद झाल्यानंतर घरी स्वस्थ बसण्याचं काही कारण नाही. महाराष्ट्र अडचणीत आहे, या महाराष्ट्राला या अडचणीतनं बाहेर काढायचं आहे. आणि म्हणून महाविकास आघाडीचे सारे पक्ष यांनी आता बाहेर पडलं पाहिजे आणि काँग्रेस पक्ष हा याच्यामध्ये पुढे राहील याबद्दल मी तुम्हाला आश्वस्त करू इच्छितो. कुठलीही शंका कोणीही उपस्थित करण्याचं काही कारण नाही. आम्ही सगळे जीवाचं रान करू आणि विनायकराव पाटील तुमच्या पाठीशी खंबीरपणे आम्ही उभे आहोत. शिवसेना तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. आणि म्हणून बालाजी रेड्डी तुम्ही तुमचे सगळे सहकारी सुषमाताई आलेले आहेत, काय कान मंत्र द्यायचा आहे तो आता जाताना त्या देतील. आणि खरंच महाविकास आघाडीचं जे ऐक्य आहे याचंही दर्शन झालं पाहिजे. आता धुमाळ आहेत, पंडित धुमाळ आता निलंग्यामध्ये, आम्हाला त्यांची गरज आहे. संभाजीराव पाटील आहेत, त्यांची आम्हाला गरज आहे. हे संभाजीराव पाटील वेगळे बरं का, नाही तर तुम्हाला असं वाटायचं की. त्यामुळे एकजूट, आणि तुम्ही कसलीही चिंता करू नका. तुमच्यापैकी प्रत्येकाचं वैयक्तिक अडचणीमध्ये सुद्धा विनायकराव पाटील धावून येतील. आपल्या हक्काचा माणूस आज विधानसभेमध्ये जाणार आहे आणि तुम्हाला न्याय देणार आहे, हे पक्क लक्षात ठेवा.
यापेक्षा अधिक भाष्य करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही, कारण मला सुषमाताईंना, सुधाकर श्रंगारेंना, शिवाजी काळगेंना औषधाला जायचं आणि म्हणून वेळेचं ही वाटणी आपण महाविकास आघाडीमध्ये केलेली आहे. त्यामुळं आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही सभा आज या ठिकाणी संपन्न झालेली आहे. मी विनायकराव पाटलांना माझ्या वतीनं, महाविकास आघाडीच्या वतीनं, काँग्रेस पक्षाच्या वतीनं शुभेच्छा व्यक्त करतो. आपण या विधानसभेमध्ये बहुमतानं निवडून याल याबद्दल कोणाच्याही मनामध्ये शंका नाही. आणि विनायकराव पाटील ईव्हीएम मशीनवर आता क्रमांक 2 आहे विनायकराव पाटलांचा. त्यामुळे ईव्हीएम मशीनवर विनायकराव पाटील यांच्या नावासमोर जाधव पाटील विनायक किशनराव या नावापुढं तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह, या चिन्हासमोरचं बटन दाबून आपण विनायकराव पाटलांना प्रचंड मताने निवडून द्यावं ही विनंती मी आपल्याला या निमित्तानं करू इच्छितो. आणि जाता जाता एक आव्हान करेन, पेटती मशाल घेऊन हाती, पेटती मशाल घेऊन हाती, वाजवावी विजयाची तुतारी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.